नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, चला बघूया आपण आजच्या मार्केटचं काय अपडेट आहे. ठीक आहे, आज जर आपण बघितलं, आज मार्केट प्लस आहे. बरोबर, आपण जर एक थोडंसं शॉर्ट मध्ये निफ्टी बद्दल पाहिलं, निफ्टी आज साईडवेज होता. म्हणजेच मार्केट साईडवेज मध्ये होतं. अपसाईड डाऊनसाईड दोन्ही ट्रेंड आज आपल्याला पाहायला मिळाले. आपण जर 15 मिनिटावर पाहिलं तर सुरुवातीला बघा, सुरुवातीच्या कॅन्डल ज्या मार्केटचा ट्रेंड पूर्णतः साईडवेज होता, त्यानंतर अपसाईड गेलं, त्यानंतर डाऊन आलं, त्यानंतर अप गेलं. ठीक आहे, आज जे आहे सध्या जर आपण पाहिलं, मार्केटमध्ये अनसर्टन्टी आहे. मार्केटमध्ये कोणताच ट्रेंड फिक्स नाहीये आणि सध्या मार्केटला पण समजत नाही की आपल्याला कुठं जायचंय. ठीक आहे, तर आपल्याला सध्या एकच काम करायचंय, शांत बसायचंय. ज्या स्टॉकमध्ये जर आपल्याला संधी मिळाली तर त्यामध्ये इंट्राडे करायचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट जर आपण निफ्टीच्या लेवल्स पाहिल्या, मार्केट तर सपोर्ट रेजिस्टन्स नुसार काम नाही करत आहे, बट तरी सुद्धा आपल्याला जर ब्रेकआउट ट्रेड घ्यायचा असेल, याच्या खाली आपण लो पुट साईडचा ट्रेड बघू शकतोय. कारण खाली जे आहे मार्केट येऊ शकतं. ठीक आहे, सो डाऊनला चान्सेस आहेत. जसं आपण जर लेवल बघितली डेली टाइम फ्रेमवर, ठीक आहे, तर ती आहे 23,300च्या जवळ. ह्या रेंज पर्यंत मार्केट जर आलं ना, तर आपल्याला पुढचा ट्रेंड कन्फर्म होईल. तोपर्यंत मार्केट साईडवेज असेल, वर असो खाली असो, दोन्ही गोष्टी करेल. त्यामुळे या रेंजला आलं तर मार्केट मग एक अप ट्रेंड, अदरवाईज मग मोठा डाऊन ट्रेंड देऊ शकतं. ठीक आहे, दोन्ही पॉसिबिलिटी आहे. मोठा डाऊन ट्रेंड म्हणजे लगेच नाही येणार. मार्केट जर आपण काही बघितलं तर सध्या साईडवेजच राहणार आहे. ठीक आहे, खाली आलं वर जाणार, वर आलं खाली येणार, याच प्रकारे मार्केटचा ट्रेंड असणार आहे. आपल्याला काय करायचंय, जेव्हा मार्केट खाली आलं तेव्हा बाईंग अपॉर्च्युनिटी बघायचं स्टॉक्समध्ये, जेव्हा वर जाईल तेव्हा प्रॉफिट बुकिंग. बरोबर, तर या सगळे अपडेट्स आपण आपल्या फ्री टेलिग्रामला देऊया. पुढचं जे काही असेल, जसं आज जर पाहिलं मार्केट प्लस होतं, स्टॉक्स डाऊन होते, त्यात सायसिल आज थोडं प्लस होता. ठीक आहे, सुरुवातीला प्लस मिळालं, त्यानंतर साईडवेज गेला स्टॉक. जर सायसिलचं अपडेट दिलं होतं, आज थोडं आपण लाईव्ह मार्केटमध्ये अवेलेबल नव्हतो त्यामुळे दुसरा स्टॉक नाही दिलाय. ठीक आहे, पण सायसिलचं अपडेट दिलं होतं. जर कोणी बाय केलं असेल याच्यामध्ये, एक 15-20 मिनिटात याच्यात मुवमेंट झाली. 970चा स्टॉक 1,015च्या जवळ गेला आणि त्यानंतर पुन्हा मग 990-980च्या जवळ साईडवेज राहिला. ठीक आहे, कोणी ट्रेड केला असेल तर नक्की कमेंट करा. ओके, सो फक्त मार्केटचे अपडेट पाहिजे असतील तर हा ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे, तर आता निफ्टी झालं, बँक निफ्टी, दोन्ही सेम आहे. दोन्ही मध्ये खास काहीच नाहीये. सध्या आपल्याला फक्त इंट्राडे मध्ये जो ट्रेंड असेल त्यानुसार कॉलपुट मध्ये ट्रेड करायचं. ओके, विथ स्टॉप लॉस. आता बघूया आपण स्टॉक. जसं सायसिल तर पाहिलं आपण मागच्या व्हिडिओमध्ये, JWL हा स्टॉक शेअर केला होता. बरोबर, आणि या स्टॉक मध्ये आज मार्केट डाऊन असल्यामुळे याच्यात ब्रेकआउट पाहायला नाही मिळाला. ठीक आहे, जर जसं आपण याची लेवल डिस्कस केली होती, 545 लेवल जर ब्रेक झाली तर आपल्याला इंट्राडे स्विंग दोन्हीसाठी प्लॅन करू शकतो आपण. पण याच्यात आज लेवल ब्रेक नाही झालीये. ठीक आहे, उद्या परवा जेव्हा होईल तेव्हा आपण याच्यामध्ये नक्कीच बघूया. ठीक आहे, जर चांगलं वाटलं तर याच्यात ट्रेड करूया. आता याचा करेक्ट एंट्री पॉइंट आणि स्टॉप लॉस पॉइंट काय असेल, ठीक आहे, एंट्री आणि एक्झिट काय असेल, ते लाईव्ह मार्केटच्या याच्यानुसार समजणार आहे. आणि म्हणून त्याचे अपडेट आपण आपल्या फ्री ग्रुपला देत असतो, कारण लगेच व्हिडिओ बनवून तर नाही देता येणार. बरोबर, त्यामुळे जर अपडेट पाहिजे असतील तर ग्रुपला जॉईन करू शकता. JWL बघूया, आपल्या वॉचलिस्टला आहे. आणि दुसरा एक स्टॉक आहे आपल्या वॉचलिस्टला. ठीक आहे, तर तो जो स्टॉक आहे तो आहे आपला अवंती फीड्स. ठीक आहे, अवंती फीड्स जर आपण बघितलं, आज चांगली मुवमेंट झाली याच्यामध्ये. जसं आज अवेलेबल होतो इंट्राडे मध्ये, पण याच्यात जर पाहिला सकाळी प्लस दिसत होता. ठीक आहे, आणि यात जर आपण बघितलं ना 1 आवरवर, म्हणजे याच्यात आपल्या स्ट्रॅटेजीनुसार हे काम झालेलं आहे. 1 आवरच्या स्ट्रॅटेजीनुसार. ठीक आहे, जर आपले कोणी मेंबर्स असतील, याच्यात जर कोणी वॉच केलं असेल तर नक्कीच त्याने स्वतः ट्रेड केला असेल. या स्टॉक मध्ये जर पाहिलं 1 आवरनुसार, याच्यात जवळपास 6% मुवमेंट झाली, 7%ची मुवमेंट झाली आहे. ओके, पुन्हा एकदा या स्टॉक मध्ये इंट्राडेला आपल्याला मुवमेंट मिळू शकते, म्हणून हा सुद्धा स्टॉक जो आहे तो आपल्या वॉचलिस्टवर आहे. उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर याच्यात कसा पॅटर्न बनतोय त्यानुसार आपण याच्यात इंट्राडे प्लॅन करणार आहोत अवंती फीड्स मध्ये. ठीक आहे, आता इथे थोडं साईडवेज जाऊन पुन्हा हा स्टॉक 680 कडे जाण्याचा प्रयत्न करू शकतो. नक्की याच्यावर सुद्धा तुमचा वॉच ठेवा. ठीक आहे, या स्टॉक मध्ये सुद्धा दोन स्टॉक असतील वॉचलिस्टला
आणि मागचे जे काही आपण स्टॉक पाहिलेले आहेत त्याच्यातले सुद्धा स्टॉक वॉचलिस्टला असतील. ठीक आहे. सो अवंती फीड्स आणि सायसिल, सायसिल नाहीये, अवंती फीड्स आहे आणि दुसरा म्हणजे आपला JWN. बरोबर. सो हे दोन स्टॉक आपल्या वॉचलिस्टला असतील. सो असेच आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आजचा स्टॉक नक्की सांगा. ठीक आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याच्याबद्दल धन्यवाद. जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला असेच माहिती व्हिडिओज मिळत जातील. आणि कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर त्या टॉपिकचं नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. ठीक आहे. आणि व्हिडिओला लाईक करायला तर आपल्याला काहीच लागत नाही, सो लाईक सुद्धा नक्की करा. सो धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ.